नागपूर शहरात शनिवारी सकाळपासून एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालंय। संघ भवनपासून संविधान चौकापर्यंत पोलिसांची मोठी हालचाल, तैनात जवान, बंद रस्ते आणि प्रचंड पोलीस फोर्स। हे दृश्य काही खऱ्या धोक्यामुळे नव्हतं, तर अचानक घेण्यात आलेल्या मॉक ड्रिलमुळे होतं। काय होती मॉक ड्रिलची तयारी आणि कोणकोणते अधिकारी होते या मोहिमेत सहभागी, पाहूया सविस्तर। शनिवारी सकाळी नागपूर शहरात अचानक मॉक ड्रिल घेण्यात आली। ही मॉक ड्रिल संघ भवनापासून ते संविधान चौकापर्यंत राबविण्यात आली आहे। विशेष म्हणजे या मॉक ड्रिलचा आदेश पोलीस प्रशासनालाही मिळाला नव्हता, तरी पोलीस दलाने आपली तयारी तपासण्याकरिता ही मॉक ड्रिल स्वतःच्या स्तरावर आयोजित केली होती। या मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी हल्ला, बंदूकधारी व्यक्ती, बॉम्बस्फोटाची शक्यता अशा अनेक घटनांचा काल्पनिक अंदाज घेऊन पोलिसांनी कृती केली आहे। संघ भवनाच्या परिसरात परिस्थिती निर्माण करून पोलिसांनी विविध यंत्रणा कसून तपासल्या। या मोहिमेत नागपूरचे डीसीपी, एसीपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस जवान, बॉम्ब शोध पथक, डॉग स्क्वॉड आणि अँटी टेररिस्ट स्क्वॉड या यंत्रणा सहभागी होत्या। मॉकड्रिल दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य केलेत। पोलीस दलाचं लक्ष होतं की अशा अचानक परिस्थितीत तत्काळ कशी प्रतिक्रिया दिली जाऊ शकते याची तपासणी करणं। या साऱ्या मॉकड्रिलचं व्यवस्थापन पूर्णतः गुप्त ठेवण्यात आलं होतं आणि यामुळे पोलीस दलाची खरी परीक्षा झाली। अशा मॉकड्रिलमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा दर्जा आणखी सुधारण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे। ही होती नागपूरमधील अचानक घेतलेली मॉक ड्रिल। यामध्ये पोलीस दल सज्ज आहेत हे दिसून आलं आहे, परंतु अशी तयारी वारंवार घेणं गरजेचं आहे हे देखील स्पष्ट झालं आहे।